आयुष्यात जे हवं ते कसं मिळवायचं, सतत आनंदी कसं राहायचं, सतत आकर्षक कसं दिसायचं, स्वतःची व्हॅल्यू कशी वाढवायची, स्वतःमध्ये सुधारणा कशा करायच्या, तर या इतक्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी आज तुम्हाला देणार आहे। तर आता सेल्फ लव्ह म्हणजे नक्की काय, स्वतःवरती प्रेम करणं म्हणजे नक्की काय। सगळेच तर म्हणतात की तुझं तुझ्यावरती प्रेम आहे का, पण तेच नेमकं काय आहे, त्या या इतक्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। पण त्याआधी नमस्कार मंडळी, मी दिलाशा आपल्या या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत करत आहे। तर सेल्फ लव्ह, स्वतःवरती प्रेम करणं म्हणजे नेमकं काय, तर स्वतःची काळजी करणं, स्वतःची काळजी घेणं हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे। स्वतःच्या शरीरापरी कृतज्ञ राहणे, स्वतःच्या शरीरावरती प्रेम करणे। आजच्या बिझी आयुष्यात प्रत्येक जणच एवढा अडकून गेला आहे, एवढा बिझी झालेला आहे, आयुष्यभर दिवसभर आपण कसंही आणि कितीही काम करत राहतो आणि त्याचा परिणाम म्हणजे पाठ दुखणे, कंबर दुखणे, पाय दुखणे, हे सगळे परिणाम आपल्याला एकटीला सहन करावे लागतात, बरोबर ना। आणि त्यात वाईट गोष्ट म्हणजे सकाळी 5 वाजता उठल्यापासून आपण रात्री झोपेपर्यंत फक्त काम काम आणि कामच करू लागतो आणि या सगळ्यामध्ये स्वतःकडे अगदी सहजरित्या दुर्लक्ष होतं, तेही आपल्या लक्षात येत नाही। तर आता काम न करणं हे तर उपाय नक्कीच नाही आहे। तर आता हेच काम स्वतःच्या जीवाची काळजी घेऊन जरा बेताने नक्कीच करू शकतो, कोणाच्या तरी मदतीने, किंवा एखादं काम अगदी तेवढं इम्पॉर्टंट नाही आहे तर ते उद्यावरती ढकलवणे, या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात येणं खूप गरजेचं आहे। कधी कधी आपण खूप जास्त पसारा काढून ठेवतो आणि अगदी त्या गोष्टींची गरजही नसते आणि आपण एवढा सगळा पसारा करून ठेवतो। तर या गोष्टी आपण कमी करू शकतो, नाही का। आणि हो, आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय आपल्याला करायचं आहे की रात्री झोपताना छान फ्रेश झाल्यानंतर थोडंसं तेल घ्यायचं आहे आपल्याला, गरम किंवा थंड तेल तुम्ही घेऊ शकता आणि ते छान घेऊन जर तुमचे पाय दुखत असतील तर पायाला लावून, किंवा गुडघे दुखत असतील तर गुडघ्यांना छान असं मसाज करून त्यांना तुम्हाला सांगायचं आहे, प्रेमाने मसाज करायचा आहे, तुम्हाला तुमच्या बॉडीला सांगायचं आहे की येस तुला ठीक व्हायचं आहे, आत्तापर्यंत तुम्ही मला एवढी छान साथ दिली आहात, अशी साथ मला तुमची शेवटपर्यंत हवी आहे। आणि जसं जसं तुम्ही तुमच्या बॉडीसोबत हे कम्युनिकेशन करत राहाल, तुम्हाला हळूहळू पुढे जाणवेल तुम्ही हील होत आहात, तुम्हाला तुमच्यामधल्या सुधारणा ह्या स्वतःलाच कळू लागतील। तर हे तुम्ही नक्की करून पहा। कारण जेव्हा आपण एखादी गोष्ट खूप मनापासून बोलतो ना, तेव्हा आपल्या अंतर्मनामध्ये ते बिंबलं जातं आणि आपलं शरीरही तसं काम करायला लागतं आणि आपल्या आजूबाजूच्याही गोष्टी तशाच घडायला लागतात। तुम्हाला एनर्जेटिक फील व्हायला लागेल जेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टी करून पाहाल, तुम्हाला स्वतःलाच फील होईल अचानक तुमचं शरीर हील होतंय, तुम्ही तुमच्या शरीराप्रती किती कृतज्ञ आहात हे तुमच्या शरीरालाही कळेल। जसं जसं तुम्ही ते फील करून बोलाल तसं तसं तुम्हाला अनुभवायला मिळेल की तुमच्यामध्ये सुधारणा होत आहे। गोष्ट म्हणजे सकाळी उठल्यानंतर छान तयार होऊन, छान केस विंचरून तुम्हाला आरशासमोर जायचं आहे आणि आरशासमोर तुम्हाला स्वतःशी बोलायचं आहे की वाव, आज माझ्या चेहऱ्यावरती किती छान ग्लो आला आहे, मी किती सुंदर दिसते आहे, आज तर मी कालपेक्षा जास्त सुंदर दिसते आहे, आजचा दिवस मी खूपच छान घालवणार आहे, माझ्या सगळ्या गोष्टी, माझी सगळी काम आज मी पूर्ण करणार आहे, माझ्या घरातल्या सगळ्या सदस्यांची मी काळजी घेणार आहे, त्याचप्रमाणे मी माझ्या स्वतःचीही काळजी घेणार आहे, माझ्या बॉडीला ज्या व्यायामांची गरज आहे ते सर्व मी करणार आहे, मी प्राणायाम करणार आहे
आणि त्याचा मला खूप चांगला फायदा होत आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या सोबत बोलायच्या आहेत. तुमच्या शरीराला तुम्हाला हे मेसेजेस देत राहायचे आहेत पॉझिटिव्हली प्रेझेंटमध्ये, आणि अगदी आरशासमोर उभं राहून तुम्हाला हे तुमच्यासोबतच बोलायचं आहे. तर तुम्हालाही जाणवेल की गोष्टींमध्ये सुधारणा दिसायला लागतील. आणि जेव्हा तुमच्यासोबत हे घडेल तेव्हा तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा. तर चौथी गोष्ट म्हणजे कोणती? प्रेझेंटेबल राहणं. प्रेझेंटेबल राहणं खूप जास्त महत्वाचं आहे. आता प्रेझेंटेबल राहणं म्हणजे काय? तर कधी कधी कसं होतं की अरे म्हणजे आपण घरीच आहोत, हाऊसवाईफ आहोत, मग कशाला तयार व्हायचं आहे, कशाला छान कपडे घालायची गरज नाही आहे, असंच आपण नॉर्मल आपले जे रेग्युलर कपडे असतात तेच घालून, एक आंबोडा घालून आपण असंच दिवसभर वावरत असतो घरामध्ये. तर तसं नाही करायचं आहे. आपण हाऊसवाईफ आहोत, खूप मोठी जबाबदारी आपण घेत आहोत. घराची पूर्ण जबाबदारी आपल्यावरती असते. जर आपण सकाळी लवकर उठलो नाही ना तर सगळ्यांची तारांबळ उडते, सगळ्यांची. सो खूप जास्त महत्वाची जबाबदारी आपण पूर्ण करत आहोत. तर सकाळी उठल्यानंतर छान आपल्याला तयार व्हायचं आहे, छान कपडे घालायचे आहेत, छान इस्त्री करून कपडे ठेवायचे आहेत आपल्याला, आणि इस्त्री करून छान कपडे घालायचे आहेत, छान केस विंचरायचे आहेत. अगदी जसं आपण ऑफिसला जाताना तयार होतो तसं छान तयार आपल्याला होऊन जे तुम्हाला कम्फर्टेबल कपडे आहेत ते तुम्हाला घालायचे आहेत. आणि असंच आपल्याला ऑलवेज प्रेझेंटेबल राहायचं आहे. छान प्रेझेंटेबल राहिल्याने एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, आणि ती सकारात्मक ऊर्जा आपल्या बाकीच्या सदस्यांनाही मिळते. तर ती सकारात्मक ऊर्जा आपण निर्माण करणं आपल्या फॅमिलीसाठी आणि स्वतःसाठी खूप जास्त गरजेचं आहे. म्हणून प्रेझेंटेबल राहणं गरजेचं आहे. त्यानंतर फोर्थ थिंग, तर आता चौथी गोष्ट अशी आहे की कधी कधी नाही बोलणंही गरजेचं आहे. प्रत्येक वेळेला हो बोललोच पाहिजे असं नाही, आणि नाही बोलताना अगदी रूडली नाही बोलायचं. आपल्याला प्रेमाने बोला, समजावून सांगा, असंही आपण नक्कीच करू शकतो. कधी कधी कसं होतं, नाही बोलल्याने त्या मोमेंटला त्या व्यक्तीला नाही कळणार, पण तो एक वेळ गेल्यानंतर त्या व्यक्तीला नक्कीच कळेल की अरे ओके, ही व्यक्ती आपल्याला नाही का म्हणाली होती. जर एखादं काम तेवढं महत्वाचं नसेल तर आपल्याला नाही बोलता आलं पाहिजे. कारण कसं होतं, कधी कधी आपण हो बोलून जातो आणि स्वतःची कामं घाईघाईमध्ये आवरून आपण त्या गोष्टीसाठी पोहोचतो तिकडे. कारण ठीक आहे, आपण त्या गोष्टीला महत्व देतो तेवढं की अरे ओके चल ठीक आहे, मला हिच्यासाठी पण हे करायचं आहे, म्हणून आपण जातो करतो. पण या सगळ्या गोष्टीमध्ये काय होतं, स्वतःची किती स्वतःला सहन करावं लागतं, स्वतःला वेदना होतात ना, स्वतःला त्रास होतो. घरी आल्यानंतर घरचंही काम करायचं आहे, जे एक्स्ट्रा आहे तेही करायचं आहे. तर ते महत्वाचं नाही आहे ना, तर नाही म्हणून टाका. तर कधी कधी नाही म्हणणं, त्याच वेळेमध्ये तुम्ही स्वतःसाठी वेळ काढा, स्वतःची काळजी घ्या, स्वतःची जी कामं आहेत ती आवरून स्वतःसाठी वेळ द्या. जे तुम्हाला आवडतं ते करा. जसं की सपोज जर तुम्हाला सिंगिंग आवडतं, तुम्हाला गायला आवडतं, कोणाला कुकिंग आवडतं, कोणाला डेकोरेटिव्ह आयटम किंवा जसं की DIY बनवायला आवडतात, किंवा बुक्स रीडिंग्स आहेत, खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला आवडतात, त्याच्यामध्ये थोडा वेळ काढा. तर तेच कधी कधी नाही बोलणं गरजेचं आहे. कधी कधी काय होतं, आपण स्वतःची खूप जास्त काळजी घ्यायला लागतं. म्हणजे 2 प्रकारचे लोक असतात. फर्स्ट म्हणजे असे असतात की सतत काम 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 आणि कामच करत राहतात. आणि सेकंड म्हणजे एक्स्ट्रीम लेवलला जाऊन स्वतःची काळजी घेत राहतात, अगदी एक्स्ट्रीम लेवलला जाऊन की अरे बापरे, मी हे खाल्लं तर मला हे होईल का, अच्छा हे माझ्यासाठी योग्य नाही आहे का, हे केलं तर असं होईल का, ते केलं तर असं होईल का. खूप जास्त अति लेवलमध्ये स्वतःची काळजी करणं, पॅम्पर करणं हे करत राहतात. आणि काही काही लोक एक्स्ट्रीम लेवलला जाऊन काम 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 फक्त कामच करत राहतात. त्यांना कळतही नाही की आपण दिवसाभरात किती काम करतोय, आपण स्वतःसाठी वेळ देतोय का, आपण आपलं आयुष्य कसं जगतोय हे त्यांना लक्षातही येत नाही. तर या सगळ्या गोष्टी करणं योग्य आहे का? ऑब्विसली नाही.
बरोबर ना? तर या सगळ्या गोष्टी आपल्याला अशा नाही करायच्या आहेत. आपल्यालाही बॅलन्स करता आलं पाहिजे. काय करता आलं पाहिजे? बॅलन्स करणं खूप महत्वाचं आहे. आजच्या जनरेशनमध्ये ज्या व्यक्तीला गोष्टी बॅलन्स करता आल्या ना, तोच योग्य व्यक्ती ठरेल. कारण कसं असतं की जर तुम्ही अतिप्रमाणात काम करत राहिलात किंवा अतिप्रमाणात पॅम्परिंग करत राहिलात तर बाकीच्या गोष्टी कोण करणार? शेवटी आपल्यालाच करायच्या आहेत. तर आपल्याला असं करून नाही चालणार की आपल्याला आपल्याच गोष्टी कळल्या पाहिजेत की ओके, या वेळेत मला या गोष्टी करायच्या आहेत, या वेळेनंतर मला या गोष्टीला इम्पॉर्टन्ट द्यायचं आहे. लाईक मी तुम्हाला एक्झाम्पल देते. सकाळी उठल्यानंतर 6 ते 10 मला माझी ही कामं आवरायची आहेत. त्याच्यानंतर मग मला माझं लंच करायचं आहे किंवा माझं ब्रेकफास्ट करायचं आहे. त्यानंतर मला हे 2 तास माझ्या स्वतःसाठी द्यायचे आहेत. मला थोडं नवीन कुकिंग काहीतरी करायचं आहे किंवा मला एखादं नवीन बुक रीड करायचं आहे किंवा काहीही जे तुम्हाला आवडतं ते. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या सगळ्या आपल्याला छान पद्धतीने बॅलन्स करता आल्या पाहिजे. कारण खरं तर हे संपूर्ण आयुष्य तुमचं आहे. बाकी सगळे त्याचा एक भाग आहे. त्यामुळे तुमच्या आनंदाची जबाबदारी फक्त तुमची आहे. तुमच्या आनंदाची, तुमच्या आयुष्याची जबाबदारी तुम्हाला घ्यायची आहे. मस्त आयुष्य जगायचं आहे. खूप सुंदर आहे. स्वतःला हवं ते करायचं आहे. छान एन्जॉय करायचं आहे. आनंदी राहायचं आहे. दुसऱ्यांनाही आनंद द्यायचा आहे आणि होईल तेवढी इतरांना मदत करायची आहे. आणि हेच तर सेल्फ लव्ह आहे. तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कॉमेंट थ्रू कळवा. व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक करून जा. त्याचबरोबर चॅनलवरती आपल्या नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करा. त्यामुळे तुम्हाला माझे व्हिडिओज कधी येतात हे कळेल. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. थँक्यू.